स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। कोणत्याही विलंबाशिवाय नुकसान भरपाई द्या वजा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे निर्देश। जिंतूर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक संपन्न। शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन। जिंतूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर बुधवारी 24 सप्टेंबर 2025 तहसील कार्यालय जिंतूर येथे नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या विलंबाशिवाय नुकसान भरपाई आणि मदतकार्य तातडीने करण्याचे स्पष्ट आदेश दिले। या बैठकीला उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार राजेश सरवदे, उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनेवाल, गटविकास अधिकारी मानकर, तालुका कृषी अधिकारी घुगे, नगर परिषद मुख्याधिकारी दंडवते, पोलीस निरीक्षक सरवदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश बोराळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला तहसीलदार राजेश सरवदे यांनी तालुक्यातील पिकांचे नुकसान, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू आणि सध्या सुरू असलेल्या मदत कार्याबाबत सविस्तर माहिती सादर केली। त्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे आढावा घेतला आणि आवश्यक निर्देश दिले। तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। त्यांनी शेतकरी आणि महिलांशी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला। या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मदतकार्यात कोणतीही कुचराई केली जाणार नाही असा ठाम शब्द त्यांनी यावेळी दिला। याचबरोबर विजेच्या वारंवार खंडित पुरवठ्याबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या तक्रारीवर महावितरण अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले आणि येत्या 1 महिन्यात पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले। पुढील आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज असल्याने सर्व विभागांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेऊ नये असे स्पष्ट निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले। जिंतूर तालुक्यामध्ये आढावा बैठक घेतली। विरोधकांनी चर्चा उठवली की जिंतूर तालुका वगळण्यात आला। त्यांना तंत्रज्ञान काय असते, शास्त्रज्ञ काय असतात, सॅटेलाइट कशाला सोडले जातात, वेदर फोरकास्टिंग रिपोर्ट काय असतो, पर्जन्यमान मापक यंत्र कशासाठी असतात, ह्या गोष्टीची त्यांना कसलीही माहिती नाही। फक्त टीका करणे हाच एक त्यांचा नेहमीचा कारभार आहे। अशा परिस्थितीत लोकांना धीर देणं गरजेचं असतं। जून, जुलै, ऑगस्टमध्ये जिंतूर तालुका आला नाही, पण सप्टेंबरमध्ये 100% जिंतूर तालुक्याचं क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी स्वतः ह्या जिंतूर विधानसभेचं नेतृत्व करते। मी जिंतूरकरांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे। विरोधकांनी फक्त ह्या अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी शेतकरी आज चिंतेत आहे आणि आज तो एकदम नैराश्याच्या भूमिकेत आहे, अशा वेळेला त्यांना सहानुभूती द्यायची गरज असते। पण हे उगाच राजकारण कुठेही करत चाललेले आहे। पण माझ्या जिंतूर सेलूकरांना माझ्यावर विश्वास आहे। त्यांना माहिती आहे त्यांची दिदी त्यांना कुठल्याही नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणार नाही।